रेल्वे स्टेशनवर भजन गाणारा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात घुमणारा आवाज बनला. ही गोष्ट आहे प्रल्हाद शिंदे यांची. अत्यंत गरिबीत वाढलेल्या प्रल्हाद शिंदेंचं बालपण संघर्षाने भरलेलं होतं. आई वडिलांसोबत मुंबईत आलेला हा मुलगा रेल्वे स्टेशन, गल्लीबोळ आणि चौकांमध्ये भजन गात आपली कला जपत राहिला. लेबर कॅम्पमधील छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये कोरस गायक म्हणून सुरुवात झालेला हा प्रवास एका संधीमुळे बदलला. त्यांच्या दमदार आणि वेगळ्या आवाजाने संगीत विश्वाचं लक्ष वेधलं आणि त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रदर्शित झाली. त्यानंतर महाराष्ट्राला मिळाला असा आवाज जो फक्त कानांपर्यंत नाही तर थेट हृदयापर्यंत पोहोचत होता. त्यांच्या गायकीची खास शैली, मंचावरील उत्स्फूर्त सादरीकरण आणि भावनांनी ओतप्रोत भरलेला स्वर रसिकांच्या मनात घर करून गेला. गणेशोत्सव असो, जयंती असो किंवा कोणताही सांस्कृतिक सोहळा, प्रल्हाद शिंदेंच्या गाण्यांशिवाय वातावरण अपूर्ण वाटू लागलं. भक्तिगीतांबरोबरच कव्वालीच्या क्षेत्रातही त्यांनी देश विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचा शिंदेशाही सूर अजूनही जिवंत आहे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या आवाजातून आणि लाखो चाहत्यांच्या आठवणींतून.